आज आपण एका अशा पुस्तकाबद्दल बोलणार आहोत ज्याने पैशाच्या दुनियेत खळबळ माजवली आहे. हो भाऊ, मी रॉबर्ट कियोसाकीच्या प्रसिद्ध पुस्तक रिच डॅड पुअर डॅड बद्दल बोलत आहे. कोट्यवधी लोकांचा पैशांबद्दलचा विचार करण्याचा दृष्टिकोन बदलून टाकणारे हे पुस्तक आहे. पण तुम्हाला माहित आहे का या पुस्तकात विशेष काय आहे? माहित नाही? टेन्शन नाही, आज मी तुम्हाला सांगणार आहे की या पुस्तकात काय मस्त आर्थिक ज्ञान दडलेले आहे. चला तर मग या बेस्टसेलर बुक रिव्ह्यू पासून सुरुवात करूया, ज्यामुळे तुमचा खिसा घट्ट होण्यास मदत होईल. प्रमुख अध्यायांचा सारांश, समरी ऑफ की चॅप्टर्स. अध्याय 1, श्रीमंत डॅड, गरीब डॅड. पुस्तकाच्या सुरुवातीला कियोसाकी स्पष्ट करतो की त्याचे 2 वडील होते, एक त्याचे खरे वडील, गरीब वडील, आणि दुसरे त्याच्या मित्राचे वडील, श्रीमंत वडील. माझे गरीब वडील नेहमी म्हणायचे, झाडांवर पैसा उगवत नाही, तर माझे श्रीमंत डॅड म्हणायचे, पैसे कमवायला शिका. दोघांच्याही विचारसरणीत जमीन आणि आकाश असा फरक होता. अध्याय 2, पहिला धडा, श्रीमंत पैशासाठी काम करत नाही. या अध्यायात कियोसाकी स्पष्ट करतात की श्रीमंत लोक स्वतःसाठी काम करून पैसे कमवतात. श्रीमंत बाबा सांगतात, हे बघा बेटा, गरीब आणि मध्यमवर्गीय लोक पैशासाठी काम करतात, पण श्रीमंत लोक पैसे कमावतात. आपणही तेच करायला शिकले पाहिजे. अध्याय 3, दुसरा धडा, आर्थिक साक्षरता का महत्त्वाची आहे. या अध्यायात कियोसाकी यांनी आर्थिक शिक्षणाचे महत्त्व स्पष्ट केले आहे. शाळेत आम्हाला पैशांबद्दल काहीच शिकवलं जात नाही, कियोसाकी म्हणाले. त्यामुळेच बहुतांश लोक पैशाच्या बाबतीत निरक्षर राहतात. वित्तीय साक्षरता शिकणे खूप महत्त्वाचे आहे. अध्याय 4, तिसरा धडा, स्वतःचा व्यवसाय सुरू करा. या अध्यायात कियोसाकी आपला स्वतःचा व्यवसाय सुरू करणे का महत्त्वाचे आहे हे स्पष्ट करते. श्रीमंत बाबा म्हणतात, नोकरी करून तुम्ही कधीच श्रीमंत होणार नाही. श्रीमंत व्हायचे असेल तर स्वतःचा व्यवसाय सुरू करा. लक्षात ठेवा, मॅकडोनाल्डचा मालक बर्गरचा नव्हे तर रिअल इस्टेटचा व्यवहार करतो. अध्याय 5, चौथा धडा, कराचा इतिहास आणि महामंडळाची शक्ती. श्रीमंत लोक करप्रणालीचा कसा फायदा घेतात हे कियोसाकी यांनी या अध्यायात स्पष्ट केले आहे. कियोसाकी सांगतात, श्रीमंत लोक कॉर्पोरेशन बनवून आपला कर कमी करतात. कायदेशीर मार्गाने कर टाळणे चुकीचे नाही, हे त्यांना ठाऊक आहे. अध्याय 6, पाचवा धडा, श्रीमंत लोक पैसे कमवतात. या अध्यायात कियोसाकी यांनी श्रीमंत लोक पैशाकडे कसे पाहतात हे स्पष्ट केले आहे. श्रीमंत बाबा म्हणतात, पैसा ही फक्त एक कल्पना आहे. जर तुम्हाला वाटत असेल की पैसे कमवणे अवघड आहे, तर ते तुमच्यासाठी अवघड होईल. परंतु जर आपल्याला असे वाटत असेल की हे सोपे आहे, तर ते सोपे असेल. अध्याय 7, सहावा धडा, काम करून शिका, सुरक्षेसाठी काम करू नका. या अध्यायात कियोसाकी स्पष्ट करतात की नोकरीची सुरक्षा ही एक मिथक आहे. लोकांना वाटते की नोकऱ्या सुरक्षित आहेत, पण आजच्या जगात कोणतीही नोकरी सुरक्षित नाही. त्यामुळे वेगवेगळी कौशल्ये शिका आणि स्वतःवर अवलंबून रहा. अध्याय 8, प्रारंभ करणे. या अध्यायात कियोसाकी यांनी आर्थिक स्वातंत्र्याच्या दिशेने पहिले पाऊल कसे टाकावे हे स्पष्ट केले आहे. कियोसाकी सुचवतो, आधी मनाला प्रशिक्षित करा, मग पैशांचे व्यवस्थापन करायला शिका, आणि मग रिस्क घ्यायला शिका. अध्याय 9, अजून ही गरज आहे का? येथे काही कराव्याच्या गोष्टी आहेत. या शेवटच्या अध्यायात कियोसाकी काही व्यावहारिक टिप्स देतात. कारवाई करा, कियोसाकी म्हणतात. नुसते वाचून काही होणार नाही. आपण जे शिकलात ते लागू करा. लक्षात ठेवा, आर्थिक IQ वाढविण्याचा उत्तम मार्ग म्हणजे वास्तविक जीवनातील अनुभव. अशा प्रकारे रिच डॅड पुअर डॅड आपल्याला पैशांचा विचार कसा करावा, त्याचे व्यवस्थापन कसे करावे आणि श्रीमंत होण्यासाठी त्याचा वापर कसा करावा हे शिकवते. या सर्व गोष्टी आजही तितक्याच सत्य आहेत जितक्या पुस्तक लिहिताना होत्या. विश्लेषण, ॲनालिसिस. हे पुस्तक आर्थिक साक्षरतेच्या जगात गेम चेंजर ठरले आहे. याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे यात गुंतागुंतीच्या आर्थिक संकल्पना सर्वसामान्यांच्या भाषेत समजावून सांगितल्या जातात. या पुस्तकातील महत्त्वाचे संदेश संपत्ती निर्माण करणे, स्वतःसाठी पैसे कमविणे आणि आर्थिक शिक्षणाचे महत्त्व आजही तितकेच समर्पक आहे. परंतु लक्षात ठेवा, हे पुस्तक मूलभूत आर्थिक तत्वांवर केंद्रित आहे, तपशीलवार गुंतवणूक धोरणांवर नाही. पुस्तकातील सल्ला सर्वांना उपयोगी पडेल का, असा प्रश्न काहींना पडू शकतो. प्रत्येकाची परिस्थिती वेगळी असते, त्यामुळे सर्व टिप्स सर्वांना लागू होऊ शकत नाही. तरीही हे पुस्तक पैशाबद्दल विचार करण्याची एक नवीन पद्धत प्रदान करते जे सर्व वयोगटातील लोकांसाठी फायदेशीर ठरू शकते.
निष्कर्ष कन्क्लुजन. तर मित्रांनो, शेवटी मी म्हणेन की रिच डॅड पुअर डॅड हे एक असे पुस्तक आहे जे आपले आर्थिक जीवन बदलू शकते. यात सांगितलेल्या टिप्स आपल्या आयुष्यात लागू करून तुम्ही तुमची आर्थिक स्थिती सुधारू शकता. लक्षात ठेवा, श्रीमंत होण्यासाठी कोणताही शॉर्टकट नसतो. पैशाचे व्यवस्थापन हुशारीने करा, जोखीम घेण्यास घाबरू नका आणि आपले आर्थिक जीवन कसे बदलते ते पहा. चला आता जा आणि आपला आर्थिक प्रवास सुरू करा. तर मित्रांनो, तुम्हाला आजची बुक रिव्ह्यू कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून सांगा आणि जर तुम्हाला कोणती बुक रिव्ह्यू ऐकायची असेल तर आम्हाला जरूर कळवा. रिव्ह्यू शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद. आपण dybooks.in वर अशा अनेक पुस्तकांची बुक रिव्ह्यू देखील वाचू शकता. भेटूया पुढील बुक रिव्ह्यूमध्ये.